राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता दिसते. ते कोणते जिल्हे असतील, कोणत्या तारखेला पाऊस होऊ शकतो, सविस्तर अंदाज पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहत आहात यूट्यूब हवामान अंदाज आणि बातम्या चॅनल, तसेच फेसबुक पेज. तर सर्वप्रथम आज 19 फेब्रुवारी तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता जर आपण पाहिलं तर ही सिस्टीम श्रीलंकेच्या आसपास एक मिरापत क्षेत्र आहे. हळू ही सिस्टीम कमकुवत होत चाललेली आहे. या व्यतिरिक्त राज्यात पूर्वेकडचे वारे कायम आहेत आणि आता या पूर्वेकडच्या वाऱ्यांबरोबर थोड्याफार प्रमाणात बाष्प सुद्धा येण्याची शक्यता आहे. साधारणतः 23 तारखेच्या आसपास बंगालच्या उपसात अँटी सर्क्युलेशन तयार होईल आणि बंगालच्या उपसातील जे काही वारे असतील, बाष्पयुक्त वारे, ते आपल्याला अंतर्गत भागात विदर्भ असेल, इकडे आंध्र प्रदेशचा भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि त्याच दरम्यान एक पश्चिमी आवर्त हिम या ठिकाणी येताना दिसतोय आणि त्यामुळे ही थोडीफार पावसाची शक्यता दिसते. पण ही शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या क्षेत्रावरती आहे असं नाही. थोड्या-थोड्या भागासाठीच हा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काय सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. पण सध्या जर आपण पाहिलं तर आज धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूरचे काही भाग आहेत, सांगली, सोलापूरचे थोडेसे भाग, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली किंवा इकडे अमरावतीचे काही भाग. थोडेफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसतंय. त्यात थोडीशी जास्त इकडे धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात दिसतायत. पण सध्या तरी या ढगांपासून पाऊस होण्याचा अंदाज नाही. आणि साधारणतः 23 तारखेला राज्यात पावसाची शक्यता दिसते. आपण IMDचं GFS मॉडेलचा अंदाज 1-2 दिवसात तुम्हाला दाखवू. कारण आत्ता ते मॉडेल बऱ्याच क्षेत्रावरती पाऊस दाखवत आहे. पण प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पाऊस होण्याची शक्यता वाटत नाही. 23 तारखेच्या आसपास हवामान विभागाने सांगितलंय, की जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तूर्तास धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत. आणि आपलाही असा अंदाज आहे, की नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये स्थानिक वातावरण निर्मिती झाली, तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. याची व्याप्ती कमीच राहील असं सध्या तरी दिसतंय. आणि या अंदाजामध्ये काय बदल झाला, तर येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यासुद्धा अपडेट्स देण्यात येतील. सध्या तरी इतर जिल्ह्यांमध्ये मॉडेल्स पाऊस दाखवत नाहीत. बाकी काय बदल झाला तर नक्कीच कळवण्यात येईल. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.